शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली। राज्य सरकारकडून पीक विम्याचा दुसरा वाटपाचा निधी पीक विमा कंपनींना पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जसं की सध्या पीक विमा मिळत नाही त्या शेतकऱ्यांसाठी खूप अतिशय खुशखबर आणि शेतकऱ्यांचा डबल पीक विमा मिळणार आहे। अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण ज्या शेतकऱ्यांना अद्याप हा पीक विमा मिळाला नाही त्यांना इथं वाढून पीक विमा मिळणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इथं कमी प्रमाणात पीक विमा मिळाला त्यांना आता डबल पीक विमा मिळणार आहे। अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आली आहे। तो निधी आता ती पीक विमा कंपनीला देण्यात आहे। सर्वात पहिला आपण बघून घेऊ की डबल पीक विमा कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, कशी माहिती लक्षपूर्वक तुम्हाला बघून घ्यायची आहे। ज्या शेतकऱ्यांनी इथं जसं की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल किंवा हंगामातील इथं प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये इथं पाऊस, गारपीट, वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतो आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे जिथं उत्पन्न कमी झाल्यावर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते। या प्रकारे आपण संपूर्ण माहिती इथं समजून घेऊया की तुम्हाला डबल पीक विमा कशा प्रकारे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती जिल्ह्यात मिळणार आहे, कोणत्या बँकेत जमा होणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। शेतकऱ्यांना इथं नुकसान भरपाई दिली जाते। या सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचे नुकसान झालं असेल तर या शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा सध्या जमा केला जात आहे। ज्या शेतकऱ्यांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना इथं जसं की 2467 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होती। परंतु आता ही रक्कम वाढून इथं जवळपास 3200 कोटी म्हणजे 3200 कोटी रुपये इथं वाढवण्यात आली। तर सर्वात कमी ज्या शेतकऱ्यांचं हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल म्हणजेच इथं उत्पन्न कमी झालं असेल अशा शेतकऱ्यांना इथं 708 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जात आहे। अशा दोन प्रकारच्या सध्या राज्यामध्ये पीक विमा वितरित करणं सुरू आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं जसं की 3000च्या खाली पीक विमा मिळत आहे, खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा होत असेल तर अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा जमा केला जाणार आहे। अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली। तर लक्ष द्या कोणत्या पद्धतीने हा पीक विमा तुम्हाला डबल देण्यात येईल। महत्त्वपूर्ण माहिती आहे। हा पीक विमा दोन प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। पहिला आहे इथं जसं की वाढीवपण नुकसान आणि दुसरा आहे पीक विमा इथं प्रकारातील नुकसान। अशा दोन प्रकारचं नुकसान इथं झालेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांचे इथं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल अशा म्हणजे इथं त्यांना प्रति हेक्टर 3000 रुपयाच्या इथं आतमध्ये पीक विमा मिळणार आहे। अशा पद्धतीचे शेतकऱ्यांना आता इथं कंपन्याचे इथं जसं की कंपन्याचा व पीक विमा इथं प्रगतील नुकसान अशा प्रकारचे दोन प्रकारे नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना इथं डबल पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। कारण बघा इथं डबल पीक विमा इथं जसं की सरकार व काय म्हणते मित्रांनो बघा पीक विमा कंपनीला इथं नियमितनुसार वितरित करणं भाग आहे। कारण नैसर्गिक आपत्तीमुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीक विमा वितरित केल्यानंतर इथं जसं की कानीपतच हा पीक विमा जसं की परातील इथं नुकसान असा डबल पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून व पीक विमा कंपनीकडून इथं लावलेल्या इथं नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला इथं करणे त्यांना अनिवार्य असते। विशेष म्हणजे सरकारने पीक विमा योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या हप्त्याचं इथं निधी पीक विमा कंपनीला देण्याची इथं प्रक्रिया सुरू केली आहे। ही नुकसान भरपाई रक्कम म्हणजे जिथं प्रति हेक्टर इथं किती जमा करण्यात येईल याबद्दल आकडा समोर आला नाही, परंतु ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची सूचना आणि कमी पीक विमा मिळणाऱ्या इथे शेतकऱ्यांसाठी दिलासा एक बातमी कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारकडून देण्यात आली आहे। सध्या नैसर्गिक आपत्ती व खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा दोन प्रकारे इथे पीक विमा वाटप सुरू आहे। ज्या जिल्ह्यातील व ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही तर हा पीक विमा 4 ते 5 दिवसामध्ये इथं पूर्णपणे वाटप केला जाणार आहे। आणि हा पीक विमा वाटप झाल्यानंतर इथं जसं की काढणीपतचा व पीक विमा परातील नुकसान अशा दोन प्रकारचे इथं मिळणारा पीक विमा वाटप करण्यात येईल असं कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे। याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक खुशखबर म्हणजेच 2024चा टोटल पीक विमा अशा शेतकऱ्यांना जसे की 2467 इथं कोटी रुपये मंजूर करण्यात आला होता, परंतु आता ही रक्कम वाढून जवळपास इथं 3200 कोटी
कोटी रुपये वाढवण्यात आली। ही रक्कम वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अगोदरपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळू शकते। बाकी अशा प्रकारची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती। कारण इथं बघा मित्रांनो, इथं अशी बातमी शेतकऱ्यांना आपण सांगितली, तर सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांसाठी खुशखबर होती। इथे याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट करत झिरो दाखवत आहे, म्हणजेच त्यांच्या अकाउंटवर जे अमाऊंट आहे ते झिरो दाखवतात। तर पीक विमा जमा होणार का? तर याचा अर्थ असा होईल की पीक विमा जसं की कॅल्क्युलेशन तुमच्या जिल्ह्यात झाले नाही, ज्या जिल्ह्यात इथे कॅल्क्युलेशन झालं नव्हतं या जिल्ह्यात आता पीक विमा वितरण होणं सुरू होणार आहे। अनेक वेळा सरकार किंवा विमा कंपन्यांकडून माहिती पोर्टल उशिरा करत असतो न अपलोड होत असते। पीक विमा तुम्हाला मिळाला का नाही तर ते चेक करण्यासाठी तहसील ऑफिस किंवा कृषी विभागाच्या चौकशी तुम्ही तिथे जाऊन करू शकता। प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन देखील अर्ज चेक करू शकता। बाकी याबद्दल इथं सविस्तर माहिती होती मित्रांनो। तर अशा प्रकारे पीक विमा संदर्भात माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि जर का तुम्हाला अशी डेली व्हिडिओ शेती संदर्भात इतर नवीन अपडेट संदर्भात पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।